नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी काटा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड लातूरमध्ये या ठिकाणी 375 पदांच्या जागा सुटलेल्या आहेत। याची आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। यामध्ये बघा, लिपिक, लेखनिक, शिपाई, सबग्रेड, मल्टीपर्पज स्टाफ, सपोर्ट स्टाफ आणि वाहन चालक अशा 3 पदांच्या या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत। आता या लातूरमध्ये जागा आहेत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे। या ठिकाणी बघा, सरळ सेवा पद्धतीने भरती आहे, त्याच्यामुळे ही भरती परमनंट आहे। लक्षात घ्या, ही भरती जी आहे ती परमनंट होणार आहे। तर या ठिकाणी बघा, खाली बघूया आपण काय दिलेलं आहे। यामध्ये बघा, श्रेणी दिलेली आहे, भरावीची पदे, वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता त्याच्याशी रिलेटेड दिलेली आहे। लिपिक, लेखनिक, क्लरिकल यासाठी 250 पद आहेत। यामध्ये वयोमर्यादा चेक करा, किमान 21 वर्ष, कमाल 30 वर्ष पाहिजे। 30/11/2025 अखेरपर्यंत हे वर्ष पूर्ण झालेलं पाहिजे। शैक्षणिक पात्रता चेक करून घ्या। उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा ग्रॅज्युएट असला पाहिजे, कोणत्याही शाखेचा। पदवी सरासरी 60% तुम्हाला गुण पाहिजेत। आणि यामध्ये महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण तंत्र मंडळ यांच्याकडे MSCIT किंवा मान्यताप्राप्त संस्थेचं किंवा 90 दिवसांचं तत्सम शासकीय संगणक प्रमाणपत्र प्राप्त केलेलं पाहिजे। ठीक आहे, तुमच्याकडे MSCIT पाहिजे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे, तर पदविका असल्यास अट शिथिल राहील, या ठिकाणी लिहिले। सेकंड पद आहे या ठिकाणी शिपाई, सबग्रेड, मल्टीपर्पज सपोर्ट स्टाफ 115 पद आहेत। किमान 19 वर्ष, कमाल 28 वर्ष याच डेट पर्यंत। उमेदवार हा 12वी उत्तीर्ण किंवा किमान गुण तुम्हाला 60% असले पाहिजे। म्हणजे तुमची 12वी जरी झाली असेल आणि तुम्हाला 60%च्या वरती असतील तर तुम्ही यासाठी पात्र आहात। 3 नंबरला बघा, या ठिकाणी वाहन चालक ड्रायव्हर पदासाठी 10 पद आहेत। या ठिकाणी किमान 19 वर्ष, कमाल 28 वर्ष। उमेदवार हा 12वी उत्तीर्ण पाहिजे, 60% गुण आहे पाहिजेत। आणि तसंच MLV म्हणजे ते LM लाईट मोटर व्हेकल किंवा जे हेवी मोटर व्हेकल लायसन्स तुमच्याकडे असलं पाहिजे। यामध्ये बघा, 300 टोटल 75 पद आहेत। हे जे पद आहेत ते तुम्हाला सरळ सेवा भरतीने या ठिकाणी भरण्यात येणार आहेत, या ठिकाणी लक्षात घ्या। वरील प्रमाणे भरण्याकरता बँकेस निवड सूची तयार करायची आहे। यात करता पात्र उमेदवाराकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीमध्ये http://latur.dccb.com या संकेतस्थळावरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज पाठवायचा आहे। संकेतस्थळावर नोंदणी करायचं कधी 18/12/2025 दुपारीपासून सुरू झालेलं आहे। तर संकेतस्थळावर परीक्षा शुल्क ऑनलाईन भरणं हे तुम्हाला या ठिकाणी कधी भरायचंय, तर 23/12 ते 21/1/2026 पर्यंत सायंकाळी या ठिकाणी 5 वाजेपर्यंत तुम्हाला जे आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे, दिनांक या वेळेनुसार। ठीक आहे, परीक्षा शुल्कानुसार। तर या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी 21/1/2026 सायंकाळी पर्यंत आहे। ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचं ते सगळं वेबसाईट वरती तुम्हाला या ठिकाणी नंतर प्रोव्हाइड होणार आहे। या ठिकाणी बघा, लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना 70% सर्व रिक्त श्रेणीत राखीव आहे। ठीक आहे, जे जिल्ह्यातील आहेत त्यांना 70%, परंतु जिल्ह्याबाहेरील जर कोणी असेल तर ते 30% मध्ये तुम्ही यासाठी खुल्या उमेदवारांकरिता खुले आहे। ठीक आहे, पद लातूर जिल्ह्यामधील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यातील पात्र उमेदवारांमधून सदर श्रेणीतील पद भरण्यात येतील। आता समजा जर 30% पद ही बाहेर जिल्ह्यातून भरली गेली नाहीत, तर तुम्हाला जे जिल्ह्यातील रहिवासी आहेत लातूरचे ते सुद्धा या ठिकाणी पात्र असतील, तर तुम्ही फॉर्म भरून टाका। या ठिकाणी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट देणं तुम्हाला मूळ रहिवासी प्रमाणपत्र बंधनकारक आहे। ठीक आहे, या ठिकाणी बघा, उमेदवारांनी अपलोड केलेल्या आदिवासी प्रमाणपत्राची छाननी करण्यात येईल। सर्व पदांसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला ऑनलाईन मध्ये अर्ज करायचा आहे। यावेळी वेळोवेळी तुम्हाला दिलेली जी काही माहिती असेल ती देण्यात येणार आहे। भरती प्रक्रियेकरता संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आणि जर तुम्हाला त्यासाठी काही प्रॉब्लेम आला तर या ठिकाणी फोन नंबर सुद्धा दिलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे 375 पद आहेत, अजून सुद्धा डेट गेलेली नाहीये। लास्ट डेट 21/1/2000 या ठिकाणी 26 पर्यंत म्हणजे उद्यापर्यंत आहे, तर तुम्ही याला फॉर्म भरू शकतात। मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।